राज्यात पहिलं पाऊल पत्रकारितेचं जगावेगळं. नमस्कार लाईव्ह. आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्वसामान्यांसाठी, प्रत्येकाच्या सन्मानासाठी. आम्ही तुम्हाला मिळवून देणार आहोत तुमचे हक्क. आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी. नमस्कार लाईव्ह. व्हॉट्सअप, फेसबुक, ट्विटर, ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबरबात. नमस्कार लाईव्ह, बातमी तुमच्या जवळ. नमस्कार, मी भुजंग चव्हाण. आपण ऐकत आहात नमस्कार लाईव्हचं सायंकाळचं बातमीपत्र. सुरुवातीला हेडलाईन्स. 5 लाख शेतकऱ्यांचं सावकारी कर्ज फेडणार, दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना फडणवीस सरकारचा दिलासा. गोदावरी नदीपात्रात आणखी एक मृतदेह सापडला, रोजच्या घटनांनी परिसरात खळबळ. माजी केंद्रीय मंत्री कैलासवासी गोपीनाथराव मुंडे यांच्या प्रथम जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन. 7 वर्षीय बालिकेचा विनयभंग प्रकरणी एकावर गुन्हा दाखल, शिवनगर भागातील घटना. भुरट्या चोरांवर नियंत्रण आणण्यासाठी रेल्वे गेट नजीक पोलीस चौकी उभारणार, पोलीस निरीक्षक रघुनाथ कदम यांचे घटनापूर्व दक्षता पाऊल. आता बातमीपत्र विस्ताराने. शेतकऱ्यांनी खाजगी सावकाराकडून घेतलेले कर्ज फेडण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. तसंच पीक कर्जाचं व्याजही सरकार भरणार आहे. राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देणारी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेमध्ये केली. राज्यात 5 लाख शेतकरी सावकारी कर्जामध्ये आहेत. त्यांचं कर्ज सरकार फेडणार असून पीक कर्जाचं व्याजही सरकार भरणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं आहे. त्याचबरोबर विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्याचं 3 महिन्याचं वीज बिलही माफ करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. राज्य सरकारने दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी 3,925 कोटीचं पॅकेज जाहीर केलं आहे. दरम्यान राज्यातील दुष्काळ मदतीचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पोहोचला आहे. त्यामुळे 14 आणि 15 डिसेंबरला केंद्रीय पथक दुष्काळाच्या पाहणीसाठी राज्यामध्ये येणार आहे. नांदेड शहराला लागूनच असलेल्या गोदावरी नदीतून मागील 4 दिवसांपासून रोजच मृतदेह सापडत असल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. 2 दिवसापूर्वी सिडको भागातील ऑटो चालक श्यामसुंदर सोमानी यांचा मृतदेह नवामोडा पुलाजवळ सापडला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी अनिकेत या बालकाचा मृतदेह देखील जीवरक्षकांनी बाहेर काढल्याने परिसरामध्ये हळहळ व्यक्त झाली. त्यानंतर तिसऱ्या दिवशी सुजल नावाच्या 8 वर्षीय बालकाचा मृतदेह सापडला. हे 3ही मृतदेह एकाच कुटुंबातील होते. त्यानंतर आज देखील याच ठिकाणाहून जीवरक्षकांना 4था मृतदेह सापडला. आज दुपारी घडलेल्या या घटनेमुळे नवापूल परिसरामध्ये बघ्यांची गर्दी जमली होती. गोदावरी नदीवरील नवापूल हा एक आत्महत्येचे ठिकाणच बनले असून सलग 4 दिवसापासून रोजच मृतदेह मिळत असल्याने या पवित्र ठिकाणाची ओळख बदलत असल्याची चर्चा ऐकावयास मिळत आहे. देशाचे माजी केंद्रीय मंत्री तथा माजी उपमुख्यमंत्री गोपीनाथराव मुंडे यांचे अपघाती निधन झाल्यानंतर राज्यातील भाजपाला जोरदार धक्का बसला. प्रचंड मोठे जनमत असलेल्या या नेत्याचा कार्यकर्ता राज्याच्या विविध भागामध्ये पसरला असून या कार्यकर्त्यांकडून आपल्या लोकप्रिय नेत्याच्या प्रथम जयंतीनिमित्त श्रद्धांजली वाहण्यात येणार आहे. कैलासवासी गोपीनाथराव मुंडे यांच्या जयंतीचे औचित्य साधून नांदेड जिल्ह्यातील भाजपा कार्यकर्त्यांनी विविध कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे. भाजपाचे जिल्हाध्यक्ष राम पाटील रातोळीकर यांनी मुखेड, नायगाव, बिलोली, हदगाव या तालुक्यासह जिल्ह्याच्या विविध ग्रामीण भागामध्ये गोपीनाथराव मुंडे यांच्या जयंतीनिमित्त रुग्णांना फळे वाटप, रक्तदान शिबिर, त्याचबरोबर विविध स्पर्धांचे आयोजन केले असल्याची माहिती दिली आहे. नांदेड जिल्ह्यातील भाजपा कार्यकर्ते तसेच भाजपा युवा मोर्चाचे कार्यकर्ते कैलासवासी गोपीनाथराव मुंडे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या विविध कार्यक्रमातून कैलासवासी गोपीनाथरावांना श्रद्धांजली देणार आहेत, अशी माहिती जिल्हाध्यक्ष राम पाटील रातोळीकर यांनी दिली आहे. वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही ऐकत राहा नमस्कार लाईव्हचं बातमीपत्र. शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह. संपूर्ण भारतात आणि 190 देशात कुठेही बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्सवर. बुके, स्टेज डेकोरेशन, रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स, सेंटर पॉइंट, शिवाजीनगर, नांदेड. संपर्क 73 50 62 56 56. प्रत्येक समारंभाची रंगत वाढवतात ती फुलं आणि फुलाची रंगत वाढवतात फ्लॉवर अँड फ्लॉवर्स. वुडन, सिरॅमिक आणि ग्लास फ्लॉवर पॉटसाठी तसेच स्टेज डेकोरेशन, रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन साठी संपर्क करा. फ्लॉवर अँड फ्लॉवर्स, शिवाजीनगर, नांदेड. संपर्क 73 50 62 56 56. घर बांधकाम, हॉटेल, मॉल, महाविद्यालय, बंगलो तसेच रुग्णालय बांधकामासाठी लागणारे विट्रिफाईड टाइल्स, वॉल टाइल्स, ग्रेनाइट, कडप्पा, सॅनिटरीज आयटम, तांडून मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे सारडा ग्रेनाइट्स अँड मार्बल. घराच्या सुशोभीकरणासाठी बाथरूम, टॉयलेट, पार्किंग, किचनवटा आदींची उभारणी मार्बल शिवाय होणार कशी? त्यासाठी संपर्क करा सारडा ग्रेनाइट्स अँड मार्बल, विद्युतनगर, नांदेड. तसेच गुंडेवार पेट्रोल पंपाजवळ, आनंदनगर, नांदेड. संपर्क 94 23 03 50 35.
विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत। नांदेड शहरातील शिवनगर भागातील एका 7 वर्षीय बालिकेचा खाऊ देण्याचे आमिष दाखवून तिला घरामध्ये बोलून तिच्याशी अश्लील चाळे करणाऱ्या 17 वर्षीय तरुणावर इतवारा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। नांदेड शहरामध्ये विनयभंग आणि छेडछाडीच्या घटना नेहमीच्याच झाल्या असून आता अल्पवयीन बालिकांचा देखील विनयभंग होत असल्याने नैतिकतेची पातळी एवढ्या खालच्या स्तराला गेली असल्याचे दिसून येत असून सुज्ञ नागरिकांमधून याबाबत चिंता व्यक्त होत आहे। वजीराबाद पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रघुनाथ कदम हे गुन्हेगारीपूर्व परिस्थितीवर नियंत्रण आणण्यासाठी प्रचलित आहेत। मुंबईसारख्या मेट्रो सिटीमध्ये सक्षमपणे कर्तव्य बजावलेल्या पोलीस निरीक्षक रघुनाथ कदम यांची सुरुवातीला भाग्यनगर पोलीस स्टेशनमध्ये बदली झाली। त्यानंतर आता रघुनाथ कदम हे संवेदनशील समजल्या जाणाऱ्या वजीराबाद पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षकपदी रुजू झालेले आहेत। वजीराबाद पोलीस स्टेशनचा पदभार त्यांनी स्वीकारल्यानंतर आपल्या हद्दीमध्ये घडणाऱ्या अनेक गुन्हेगारी घटनांवर त्यांनी नियंत्रण ठेवलेले आहे। चांगल्या गुन्हेगारांना पोलिसी खाक्या दाखवणाऱ्या रघुनाथ कदम यांच्या पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये असलेल्या रेल्वे स्टेशन परिसरामध्ये मात्र भुरट्या चोरांचे प्रमाण वाढले होते। बाहेरगावून येणाऱ्या प्रवाशांना लुटून त्यांच्याकडून किरकोळ रक्कम वसूल केल्या जात होती। ही लुटमार किरकोळ असल्याने प्रवासी देखील पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देत नव्हते। सदरील बाब पोलीस निरीक्षक रघुनाथ कदम यांनी समजून घेऊन या भुरट्या चोरावर नियंत्रण आणण्यासाठी आता रेल्वे स्टेशनच्या परिसरामध्ये पोलीस चौकी उभारण्याचे ठरवले आहे। पोलीस कर्मचाऱ्यांचा फौजफाटा कमी असताना देखील चोरी आणि लुटमारीवर नियंत्रण आणण्यासाठी त्यांनी हे पाऊल उचलले असल्याचे सांगितले आहे। औरंगाबाद इरिगेशन विभागाचे चीफ एक्झिक्युटिव्ह इंजिनियर शहा यांची बदली झाली असून त्यांच्या ठिकाणी आता नवीन मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे। मागील अनेक दिवसापासून जायकवाडीचा पाणी प्रश्न गाजत असून जायकवाडीमध्ये मुळा मुठा आणि निळवंडे धरणातील पाणी सोडण्यात येत आहे। हे पाणी सोडण्यासाठी नगर आणि नाशिकच्या शेतकऱ्यांचा आणि नेत्यांचा विरोध असून या भागातील नागरिकांनी मागील काही दिवसापासून आंदोलने देखील सुरू केलेली आहेत। तरी देखील प्रशासनाने हे आंदोलने मोडीत काढत जायकवाडीमध्ये पाणी सोडलेले आहे। जायकवाडीच्या वरील धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्यामध्ये मुख्य कार्यकारी अभियंता शहा यांची भूमिका वादग्रस्त ठरली असून त्यांची काल तडकाफडकी बदली करण्यात आलेली आहे। शेवटी पुन्हा एकदा हेडलाईन्स। 5 लाख शेतकऱ्यांचं सावकारी कर्ज फेडणार, दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना फडणवीस सरकारचा दिलासा। गोदावरी नदीपात्रात आणखी एक मृतदेह सापडला, रोजच्या घटनांनी परिसरात खळबळ। माजी केंद्रीय मंत्री कैलासवासी गोपीनाथराव मुंडे यांच्या प्रथम जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन। 7 वर्षीय बालिकेचा विनयभंग प्रकरणी एकावर गुन्हा दाखल, शिवनगर भागातील घटना। भुरट्या चोरांवर नियंत्रण आणण्यासाठी रेल्वे गेट नजीक पोलीस चौकी उभारणार, पोलीस निरीक्षक रघुनाथ कदम यांचे घटनापूर्व दक्षता पाऊल। आणि याचबरोबर नमस्कार लाईव्हचं हे बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया, नमस्कार। जग आता जवळ आले, जवळ म्हणजे किती, अगदी तुमच्या मुठ्ठीमध्ये। तुम्हाला माहित नसतं की तुमच्या आजूबाजूला घडते काय, पण मी सुदेशना धुतमल सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूच्या ताज्या घडामोडी। आमची पत्रकारिता असणार आहे समाजातील भोंदूगिरी पोखरून काढणारी। मी भुजंग चव्हाण तुम्हाला सांगणार आहे विकसित डोळसपणा समाजातल्या शेवटच्या टोकापर्यंतचा। नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्या